नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आत्ता वाजलेच रात्रीचे 10:30 आणि आम्ही आता येत आहोत साखरपुड्यावरून। तर आम्ही कुठे साखरपुड्याला गेलो आणि तिथे कसा साखरपुडा झाला हे सगळे व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ मिस करू नका, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। अगदी छान व्हिडिओ झालेले आहे। तिथलं जेवण, तिथली साखरपुड्याची पद्धत कशी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि आम्ही कोणत्या गावी गेलो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। किती गाड्या, किती आम्हाला उशीर झाला ते सुद्धा सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। आणि हे बघा, हे आहेत आपले नवरदेव आणि नवरदेवाने कोणत्या गाडीत बसायचे इथूनच सुरुवात झालेली आहे आता। आणि फायनली नवरदेव बसलेले आहेत गाडीमध्ये आणि आता आम्ही सुद्धा गाडीमध्ये बसलेलो आहोत। आणि आता आम्ही निघालो दंडनगरी या गावामध्ये। खूप उंच असं टेकडीवरती गाव आहे मित्रांनो। आणि जवळपास 7:30 वाजले आता आम्हाला इथे पोचायला। आम्ही पोचलेलो आहोत। आम्ही जवळपास 7 ते 8 गाड्या आणलेल्या आहेत। हे बघा, नवरदेव सुद्धा आता गाडीतून उतरलेले आहेत आणि सगळी मित्रमंडळी सुद्धा आलेली आहे। बघा, महिला मंडळ खूप जण। चला आता आम्ही निघालो नवरीच्या घराकडे। फायनली 5 मिनिटात चालत येऊन आम्ही आता नवरीच्या घरापर्यंत आलेलो आहोत। हे बघा, थोडा वेळ गेल्यानंतर तेथील ग्रामस्थ सुद्धा हळूहळू जमायला लागले आणि एकीकडे साखरपुड्याच्या मांडणीची तयारी सुरू झाली। साखरपुड्याची मांडणी झाल्यानंतर एका सुवासिनीकडून नवऱ्याकडून आणलेली ओटी ही नवरीला दिली जाते। इकडे बघायचं।
चेहरा पण दाखव. अरे इकडे जरा आवाज कमी. नागत्याला दिलेली आहे त्याचा आपण सर्व पंच बसला त्याच्यामध्ये साक्षी व्हिडिओ काढला त्यासाठी एकामेकाने साक्षी व्हिडिओ होती एकामेकाला भेटो आहे. इकडे बघा जरा इकडे बघा. साक्षी विडे देऊन झाल्यानंतर प्रत्येकाला साखर वाटण्यात आली. विशेष आमच्या इथे श्री कृपे करून आमचा पुत्र चिरंजीव शैलेश श्री सुभाष गणपत नागती मुक्काम पोस्ट तुलसी तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरी यांचा ज्येष्ठ पुत्र चिसौका निहाल श्री नक्रम तानाजी काप मुक्काम पोस्ट पंधेर दंडनगरी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी यांचे कनिष्ठ कन्या. नमस्कार. आज आपण या ठिकाणी मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित सर्व दोन्ही गावचे ग्रामस्थ तुळशी आणि दंडनगरीच्या ग्रामस्थांचे प्रथम सर्वांचे आभार मानतो. कारण आजचा हा साखरपुड्याचा कार्यक्रम सन्माननीय आमचे बंधू सुभाष गणपत नागती यांचे चिरंजीव शैलेश आणि सन्माननीय आमचे भाऊजी नथुराम तानाजी काप यांची कन्या त्यांचा साखरपुडा या ठिकाणी संपन्न झाला. आमच्या कृषीतून आले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे आपल्या दंडनगरीतील सन्माननीय गावचे अध्यक्ष सर्व मान्यवर आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये खेळमेळीच्या वातावरणातून सहभाग घेतला आणि एक चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल मी तुळशी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही यजमानांच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या दोन्ही उपायतांना साखरपुड्याचे साक्षीदार म्हणून हजर झालात त्याबद्दल देखील मी आमच्या तुळशी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्व धन्यवाद देतो. आणि आत्ता साखरपुड्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी दोन्ही यजमानांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. हे धनु हात नदी